सोबत आणलंय 9 नंबर. पहिल्यांदा डोकं पुसू द्या भावांनो. तर मी बाहेरून आलोय आणि पूर्ण भिजून गेलोय. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन क्रेझी ब्लॉग मध्ये. व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी बघायला मिळणार आहे आणि काहीतरी शिकायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा. तर मला थोडं बाहेर जायचं आहे, थोडं स्टँड पाशी जायचं आहे. कायसाठी जायचं आहे मी तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू ठेवा. इथं तांदूळ घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मागं सूर्या डी मार्ट आहे इथं. तिथून तांदूळ येतो आणि घरी जाऊन तुम्हाला सांगतो मी पूर्ण काय. पहिल्यांदा डोकं पुसू द्या भावांनो, कारण डोकं खूप ओलं झालंय. पाणी जोरात चालू झाला आणि बंद झाला लगेच. आणि बाहेरून मी आणलंय चिकन आणि सोबत आणलंय 9 नंबर रुची तांदूळ. 1 नंबर तांदूळ आहे बिर्याणीसाठी. ओके, यूज करायचा तो फक्त बिर्याणीसाठी. आणि चला बनवू आपण बिर्याणी. तेव्हा माझ्या हाताने बिर्याणी बनवणार मी. तर चला बनवूया. असला कांदा भाजून घ्यायचा. ओके, आणि हे बघा लसण घ्यायचा आणि परत कांदा घ्यायचा आणि हिरवी मिरची घ्यायची 2-4. याचं करायचं पेस्ट, मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायचं पूर्ण. तुम्ही बघू शकता आता आपण हे पिशवीतून याच्यात टाकलंय आणि याला प्रॉपर 2 ते 3 पाण्यानं धुवून घ्यायचं. पूर्ण चेक धुवायचं याला. यात टाकलाय आता कांदा, लसण आणि 2 लवंग. आणि तुम्ही तुमच्या हिशोबानं सामग्री घ्या. आता यामध्ये चिकन टाकून घ्यायचं. थोडी हळद टाकायची. आता असले तांदूळ टाकून घ्यायचे, तुम्ही बघू शकता. आणि याला आता प्रॉपर असं मिक्स करायचं पूर्ण. असलं मिक्स करून घ्यायचं पूर्ण. यात आता पाणी सोडायचं थोडं.
तुम्ही बघू शकता आपण त्यात पाणी सोडलं आणि तुम्ही तुमच्या हिशोबानं पाणी सोडा म्हणजे ते प्रॉपर शिजलं पाहिजे. आता 15 मिनिटं आपण वेट करूया. तर भावांनो आता जेवण वगैरे झालं आणि खूप टेस्टी होती बिर्याणी. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये असेच काहीतरी घेऊन येणार मी तुमच्यासाठी. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाय.